रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. निर्जला एकादशी ही सर्व एकादशीपेक्षा सर्वात महत्त्वाची आणि पुण्यफळ देणारी एकादशी मानली जाते. ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या या एकादशीला पाणी न पिता म्हणजेच निर्जल राहून उपवास केला जातो. या दिवशी पाणी पिणे निषिद्ध असल्याने तिला निर्जला एकादशी असं म्हटलं जातं. हा उपवास कठीण असून इतर एकादशींपैकी सर्वात विशेष मानला जातो. वर्षभर येणाऱ्या 24 एकादशीचं समतुल्य पुण्य केवळ या व्रताचे पालन केल्याने प्राप्त होते. याला भीमसेनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना व पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण निर्जला एकादशीचा उपवास कसा करावा, या एकादशीमध्ये पाणी पिलं जात नाही तर पाणी कधी प्यावे, या एकादशीला आपण कोणत्या नियमांचं पालन करावं, गर्भवती महिला असतील ज्यांना मासिक धर्म असेल तर यांनी व्रत करावे का, अशी बरीचशी माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला निर्जला एकादशीचं व्रत केलं जातं. यंदा एकादशी तिथी बुधवार 24 जून रोजी संध्याकाळी 6:13 सुरू होईल आणि गुरुवार 25 जून रोजी रात्री 8:10 संपेल. अशा परिस्थितीमध्ये उदय तिथीनुसार 25 जून 2026 रोजी निर्जला एकादशी ही साजरी केली जाईल. पौराणिक कथेनुसार 5 पांडवांपैकी भीम हा सर्वात भुकेला होता असं मानलं जातं. त्यांना उपाशी राहणं अशक्य होतं. अशा परिस्थितीमध्ये त्यांची इच्छा असली तरी ते उपवास करू शकत नव्हते. त्यांनी आपली वेदना महर्षी वेद व्यासांना सांगितले. त्यानंतर महर्षींनी भीम यांना ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जला एकादशीला उपवास करण्याचा सल्ला दिला, कारण यामुळे 24 एकादशीच्या उपवासाचे पुण्य प्राप्त होते. त्यामुळे हा दिवस भीमसेनी एकादशी म्हणून देखील साजरा केला जाऊ लागला. ही एकादशी वर्षातील सर्वात खास असते. त्यासाठी ज्यांना वर्षभराचे एकादशी जे व्रत आहे तर ते करणं शक्य नाही, त्यांनी फक्त ही एकादशी केली तरी देखील त्यांना 24 एकादशीचं पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यासाठी ज्यांना शक्य नाही त्यांनी या एकादशीचा उपवास हा अवश्य करावा. ही एकादशी जास्त कडक उपवास आहे. तर या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व असतं, परंतु प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री किंवा पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नाही. तर त्यांनी घरात आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं गंगाजल मिक्स करून त्या पाण्याने स्नान करायचं आहे. स्नान करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मनोमन जप करायचा आहे. या दिवशी गुरुवार देखील आहे आणि गुरुवार हा भगवान विष्णूंना प्रिय आहे. त्यासोबतच या दिवशी एकादशी देखील आलेली आहे, तर त्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. तर त्यासाठी हळदीचे छोटे मोठे उपाय तुम्ही या दिवशी करू शकता. स्नान करून झाल्यानंतर या दिवशी शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करण्याचा प्रयत्न करा. स्नान करून झाल्यानंतर या दिवशी पिवळे कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करावा किंवा हलक्या रंगाचे कपडे परिधान करावेत, परंतु या दिवशी काळ्या रंगाचे कपडे चुकून देखील परिधान करू नये. त्यानंतर व्रताला सुरुवात करायची आहे. ज्यांना उपवास करायचा आहे तर त्यांनी दिवसभर म्हणजे या दिवशी सूर्योदयापासून उपवास करायला सुरुवात करायचं आहे. ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सूर्योदय होईपर्यंत उपवास आपल्याला करायचा आहे. व्रत ठेवायचं आहे. या उपवासामध्ये पाण्याचा एक थेंबही घेतला जात नाही, सोबतच अन्न देखील घ्यायचं नाही. म्हणजे अन्न पाण्याचा त्याग करून हे उपवास जो आहे तर तो केला जातो. ज्यांना शक्य आहे किंवा ज्यांना सवय आहे तर त्यांनी हे उपवास केलं तरी सुद्धा चालेल, परंतु जे लोक आजारी आहेत, गर्भवती स्त्रिया आहेत, तर ज्यांना शक्य नाही, जे वृद्ध आहेत तर त्यांनी हा उपवास नाही केला तरी सुद्धा चालेल. तुम्ही फक्त मनोमन भगवान श्रीहरी विष्णूंच्या मंत्राचा जप केला, स्तोत्रपठण केलं, ध्यानधारणा केली तरी सुद्धा तुम्हाला त्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होऊ शकतं. जे नेहमीच एकादशीचा उपवास करतात, जे म्हणजे खाऊन पिऊन उपवास करतात, त्यांनी फलाहार घेऊन किंवा उपवासाचे पदार्थ घेऊन हा उपवास केला तरीसुद्धा चालेल. ज्यांना निर्जला करायचा आहे त्यांनी निर्जला करू शकतात. ज्यांना फलाहार करून करायचा आहे त्यांनी फलाहार करून केला तरीसुद्धा चालेल. एकादशीचं व्रत करण्याचा एक दिवस आधी म्हणजे दशमी तिथीच्या रात्रीपासूनच आपल्या आहारावर नियंत्रण ठेवायचं आहे. दशमीच्या रात्री हलके आणि सात्विक जेवण घ्यावे.
तामसी अन्न म्हणजे कांदा, लसूण, मांसाहार किंवा जड अन्न खाणे टाळावे, जेणेकरून एकादशीच्या दिवशी शरीरामध्ये जडपणा जाणवणार नाही आणि उपवास करणे सोपे जाईल. तर एकादशीचे उपवास करण्याच्या अगोदर तुम्हाला आचमन देखील करायचं आहे. निर्जला एकादशीच्या सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत अन्न आणि पाण्याचा पूर्ण त्याग करावा लागतो. या काळात केवळ पूजा करताना लागणारे आचमन म्हणजे हातावर घेतलेले अगदी थोडे पाणी घेण्याची मुभा असते. आचमनाव्यतिरिक्त पाण्याचा एक थेंबही कशाखाली उतरू नये याची पहिल्यांदा व्रत करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि आचमन करून संकल्प करूनच तुम्ही हे व्रत जे आहे तर ते सुरू करा. कारण की संकल्प करून आपण जेव्हा एखादे व्रत करतो तेव्हा ते व्रत जे आहे किंवा आपली जी इच्छा आहे तर ती लवकर पूर्ण होते. तर त्यानंतर उपवास म्हणजे केवळ अन्न पाणी सोडणे नव्हे तर मनावर ताबा मिळवणे देखील आहे. तर यासाठी या दिवशी कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नका, कोणाशीही वादविवाद किंवा खोटे बोलणे टाळा. पहिल्यांदा उपवास करताना भूक किंवा तहानेमुळे चिडचिड होऊ शकते, परंतु संयम राखणे हा या व्रताचा मुख्य गाभा आहे. त्यासाठी या दिवशी चिडचिड न करता तुम्ही शांत राहून हा उपवास जो आहे तर तो करायचा आहे. या दिवशी आपण जेव्हा उपवास करू त्यावेळेस आपण विषयी मनामध्ये वाईट विचार आणणे किंवा कोणाशी वादविवाद घालणे, खोटे बोलणे, दुराचार करणे अशी जी काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टी आपल्याला या दिवशी करायच्या नाहीत. हा दिवस पूर्णपणे भगवान विष्णूंच्या उपासनेला समर्पित असावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करावा. पहिल्यांदा व्रत करणाऱ्यांनी रात्री शक्यतो झोपणे टाळून विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा भजन कीर्तनात वेळ घालवावा. रात्रीचे जागरण केल्याने या व्रताचे पुण्य हे दुप्पट होते. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या तिथीला सूर्योदयानंतर पूजा करून उपवास सोडावा. याला पारण म्हणतात. उपवास सोडताना थेट जड अन्न खाऊ नये. पहिल्यांदाच विष्णू देवाच्या चरणाचे तीर्थ किंवा लिंबू पाणी, नारळ पाणी पिऊन उपवास सोडावा आणि त्यानंतर सात्विक जेवण घ्यावे. जर तुम्ही पहिल्यांदाच हे व्रत करत असाल आणि तुम्हाला आरोग्याच्या काही समस्या असतील जसे की मधुमेह असेल, उच्च रक्तदाब असेल किंवा इतर आजार असतील तर पूर्णपणे निर्जला उपवास करण्याऐवजी फलाहार किंवा पाणी पिऊन उपवास करावा. वास्तु आणि धर्मशास्त्रामध्ये आरोग्याला प्रथम प्राधान्य दिलं गेलं आहे. त्यासाठी तुम्हाला शक्य असेलच तर तुम्ही निर्जला करा किंवा तुम्ही फलाहार घेऊन आणि पाणी घेऊन उपवास जो आहे तर तो करू शकता. गर्भवती महिलांनी शक्य झालं तर या दिवशी उपवास करावा आणि ज्यांना मासिक धर्म आहे तर त्यांनी मासिक धर्मामध्ये तुम्ही उपवास करू शकता. फक्त देवांची पूजा जी आहे तर ती तुम्हाला करता येणार नाही. उपवास केलं तरीसुद्धा चालेल. निर्जला एकादशीला गरजूंना अन्न, कपडे, गालिचे, छत्री, पंखे किंवा फळे दान करण्यासोबतच पाणी दान करावे. या दिवशी पाणी आणि तिळाने भरलेला कलश दान केल्याने अश्वमेध यज्ञ इतकेच पुण्य प्राप्त होते ज्याने पापे संपतात. या दानाने व्रत करणाऱ्यांचे पितरही तृप्त होतात आणि हे व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्याचे दोषही संपतात. प्रत्येक एकादशी व्रताचे पुण्य फळ मिळते. जो या पवित्र एकादशीचे भक्तिभावाने पालन करतो तो सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतो. 9 तपामुळे जलदान केल्याने पुण्य मिळते. ज्येष्ठ महिन्यातील 9 तपाच्या वेळी निर्जला एकादशी येते. या महिन्यात पूजा आणि पाण्याचे दान देखील खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे या दिवशी पाण्याने भरलेली भांडी दान करून गरजू लोकांना पाणी दिले जाते. या शुभ दिवशी संध्याकाळी तुळशीच्या झाडाशिवाय शुद्ध तुपाचा दिवा लावावा. यामुळे घरात लक्ष्मी वास करते आणि शुभतेचे आगमन होते. यामुळे घरातील नकारात्मकता संपते. या दिवशी तुळशीच्या रोपाची 11 वेळा प्रदक्षिणा करा, परिक्रमा करा. परिक्रमेदरम्यान ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय केल्याने कुंडलीतील कोणताही अशुभ ग्रहाचा प्रभाव दूर होतो. यासोबतच शुभ फळे देखील प्राप्त होतात. भगवान विष्णूंना तुळशीची मंजिरी अर्पण करणं देखील खूप शुभ मानलं जातं. यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. एकादशीच्या दिवशी तुळशीच्या कळ्या तोडू नयेत किंवा तुळशीची पाने तोडू नयेत असं म्हटलं जातं. त्यासाठी तुम्हाला पूजेसाठी लागणारी तुळस जी आहे तर ती आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवावी किंवा तुळशीमध्ये जे पाने गळून पडलेली आहेत तर ती पाने तुम्ही घेऊ शकता. या दिवशी उपवास करत असताना आपल्याला सकाळी तुळशीची पूजा आणि संध्याकाळी तुळशीची पूजा आवर्जून करायची आहे. या दिवशी तुम्ही उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करू शकता. या दिवशी हळदीचं एक स्वस्तिक मुख्य दरवाजावरती काढू शकता
शकता, आपल्या किचनमध्ये काढू शकता, देवघरामध्ये तिजोरीमध्ये काढू शकता. असे काही छोटे मोठे उपाय जे आहेत तर ते तुम्ही या दिवशी करू शकता. व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.